पहिला मुद्दा इथं आहे आमदार साहेब आहेत ते उद्या मीटिंगला बसणार आहे आपण त्यांच्या बरोबर विषयावर चर्चा करू. पहिला मुद्दा काय त्यांनी सांगितला की आम्ही आता पहिल्यांदा हे असं घडलंय संपूर्ण जगामध्ये की याला मारायची परवानगी दिली म्हणजे गोळी मारायची. नाही नाही असं नाही याच्या अगोदर भरपूर वाघ मारले. आता इथं जांबूतला पहिली घटना झाली त्यावेळी पण परमिशन दिली होती. माझं म्हणणं असं आहे समजा आता त्यांनी पाऊल उचलले गोळी मारायला सांगितलं ठीक आहे बरोबर ठीक आहे त्यांचं म्हणणं आहे की आपण याच्यामध्ये वाढ करायला लावू किंवा डायरेक्ट आपण सुट्या साईडची ऍक्शन करायला लावू. त्याचा जीआर काढायला आपल्याला दिल्लीला जावं लागेल केंद्रासमोर बसावं लागेल. बरोबर ना. ही पॉलिसी जी आहे ती ब्रेक करायची असेल आणि आपला जीव जर मोकळा करायचा असेल तर त्याला घालवण्यासाठी ते म्हटले की आम्ही 2 दिवसात उद्या किंवा परवामध्ये दिल्लीला 100% बैठक लागेलच आणि ही गोष्ट सीएमच्या कानावर गेलेली. हा मुद्दा क्रमांक 1. दुसरी गोष्ट ते काय बोलले की आपण या शिफ्टिंगचा आपण निर्णय करू आणि हे मागच्याच मीटिंगमध्ये ठरलं होतं. मी त्यांना स्वतः बोललो होतो की आपल्याकडे एवढी मोठी फॉरेस्ट लँड आहे 1000 ते 1200 पिंजरे तुम्ही तयार करा आणि या सगळ्यांना उचललं 8 टाका एकाला पण बाहेर सोडू नका. आणि तिसरा विषय नसबंदीचा ज्या विषयावर वारंवार चर्चा झाली माझी पण झाली कोल्हे साहेबांची पण झाली म्हणजे दिल्लीला त्यांनी सुद्धा विषय मांडलेला अनेक वेळेला. तर नसबंदीच्या एक विषयावरती त्या ठिकाणी आपला निर्णय करत असेल. माझं म्हणणं आहे की आपल्याला काय पाहिजे आपल्याला एकही बिबटमध्ये आपला बळी नाही पाहिजे आपला हा हेतू आहे सुस्पष्टपणे. मग यासाठी आता उद्या जर ही बैठक घ्यावं लागेलच. आता त्यांनी उद्याची टीम येते सकाळी 6 वाजता ते काय करतायत ते पण आपण पाहणार आहे. शेवटी त्यांना प्रशासनाला तुम्हाला आम्हाला आणि सर्व जनतेला मिळून शेवटी बिबटच्या बाबतीतलं एकत्रपणे लढावं लागेल. आता प्रशासनाला जागा करण्या इतकी ताकद आपण वापरायला सुरुवात केलेली आहे. आज तुम्ही जे बसले आहेत तुमचं सर्वांचे कौतुकच आहे का तुम्हाला कुठे ना कुठे ही आता यदा कुठे ना कुठे ठिणगी पेटायलाच पाहिजे ना. आता किती शांत राहणार आपण सगळे मंडळी. त्यामुळे ही लढाई लढलीच पाहिजे आपल्याला. ती लढूच आपण आणि ते लढून आणि याच्यामधून आपण या 100% बिबटमुक्त करायच्या पाठीमागे आहे. बिबटमुक्त करणं हा नारा मी आता नाही दिला या देऊन मला 8 महिने झाले कारण मला माहिती आहे हा धोका आहे. अरे आज मी जुन्नरमध्ये बोललो याचं लोण आता आंबेगाव शिरूर नाशिक एवढं वाढत चाललं आता राज्यव्यापी राज्यभर जाणार आहे. तुम्ही एक विषय मागे काढला होता की बिबट्या पकडलेला मानवी वस्तीत तिकडे शेतीत सोडायचा नाही. बघा त्या दिवशी 20 दिवसापूर्वी साहेबांनी आम्हाला सांगितलं की तिथं आता 54 बिबटे आहेत आणि आता 9 तर इथेच पकड. सचिव वन खात्याची त्यांना दिलं पांडे मॅडम त्यांना दिलं तुम्हाला तर माहिती आणि सावंत साहेब त्यांना पण दिलं आणि एवढं होऊन देखील 27 दिल्यानंतर काहीच नाही आणि आज असा प्रसंग घडला. आता ते आम्ही रिक्वेस्ट करून पालकांची संमती घेऊन आता त्या मुलाला पाठवलेलं आहे PM मंचरला. आता निर्णय त्यावेळी असा झाला की जोपर्यंत याच्यावरती ठोस निर्णय होत नाही एका 2 गावांमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला याची दावत दुर्दैवी म्हणजे बिबटे झाले होते. आजपर्यंत ना जिल्हाधिकारी आले ना जिल्ह्याचे पालकमंत्री आले ना वन खात्याचे मंत्री आले ना वरिष्ठ कोणी फार तर DFO लेवलपर्यंतचे लोकांनी येऊ त्या ठिकाणी. म्हणून आता सगळे लोक संतप्त झालेले आहेत आणि आता ठरलेलं आहे का उद्या सकाळी 10 वाजता बरोबर रास्ता रोको आंदोलन नंदी चौकामध्ये तिथं करायचं. त्याप्रमाणे त्यांना पत्र वगैरे पाठवून दिलं तर तुम्ही पण त्या ठिकाणी यावं खासदाराला सांगितले तुम्ही पण आंदोलनाला त्या ठिकाणी हजर राहा. सकाळी नॅशनल हायवे बंद करायचं. आंबेगाव तालुक्याच्या वतीनं विधानसभेत प्रश्न मांडा आमचा आमच्या वतीने मांडा आमच्या वतीने जुन्नरचा तर तुम्ही मांडणार पण आंबेगाव तालुक्याच्या वतीने मांडा. एक मिनिट थोडं पाठव. नक्की समस्या काय आता बघा हा फार पॉईंट महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला एखादी घटना घडते आणि इतकं सेन्सिटिव्ह वातावरण असते एक माणूस जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. बरं आपला फॉल्ट काय नाही आपण जंगलात नाही जात ना. आम्ही जंगलात गेलो आणि जर आमच्यावर जर कोणी हल्ला केला तर आम्ही समजू शकतो. पण हा बिबट्या इथंच वावरतो आमच्या बाहेर आणि आमच्याच इथं मुलाबाळांना किंवा आमच्या महिलांना घेऊन जातो. आणि ह्या गोष्टीवर राज्यात म्हणावं तशी अतिशय संवेदनशील गोष्टीला म्हणावं तसं ते लोक वरतून अजून जागृत झालेलं आहे. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांपासून तर वनमंत्र्यांपासून तर खाली पाहिलं गेलं तर पालकमंत्र्यांपासून तर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ही गोष्ट खरी काय शेवटी एखादा राज्यातला माणूस पडतो आणि एकदा दोनदा नाही वारंवार पडतो. आज त्यांनी तुम्हाला सांगतो 3 वर्षामध्ये 57 कोटी रुपये फक्त केवळ पशुधन
आणि मेलेल्या माणसाच्या कुटुंबाला मदत केलेली आहे. मला सांगा, या 57 कोटी रुपये तुम्ही खर्च करण्यापेक्षा तुम्ही आणि आम्हाला काय म्हणतात तुम्ही की तुम्ही घराच्या आतमध्ये सौर कुंपण राहून राहा, अंगण पॅक करा, शेतात जाताना तुम्ही काळजी घ्या, खाली बसून शेती करू नका. मग शेती कशी करायची? बरोबर. म्हणजे ह्या ज्या गाईडलाईन ज्या येत आहेत त्यांच्या किंवा वन खात्याच्या, ही लोक नुसतं पॅन्ट इन शर्ट करतात, खाकी कपडे घालतात आणि घटना घडले तर बागेच्या भूमिका घेतात. लाईन ऑफ ॲक्शन काय? झिरो आहे. मी तुम्हाला सांगतो, फार मोठं तुम्ही जे म्हणता ना की आंबेगावचं आमचं मांडा, मी आंबेगाव जुन्नर हे म्हणतच नाही, कारण मी जेव्हा 3 पेज मागितले ना त्यावेळेला शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि खेड म्हणजे हे जे तालुके शेजारचे आपले जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, इथं बिबट्याचा वावर मोठा आहे म्हणून 3 पेज लाईट सकाळची द्या. रात्रीचा आमचा कुठलाही शेतकरी शेतामध्ये जाणार नाही, त्याच्या जीविताला धोका आहे. आता त्याच्यापेक्षा पुढचं आमचं असं म्हणणं आहे, आता हुक अँड कुक, एक तर बिबट्या राहील नाही तर आम्ही राहू. आता आम्हाला बिबट्यापासून बिलकुल आहे, त्याच्याबद्दल आम्हाला आपुलकी राहिलेली नाही. बिबट्यापासून आम्ही आता असुरक्षित झालेलो आहोत. आम्हाला 1,00,000% शासनाने सगळी कामं बाजूला ठेवून आम्हाला बिबट मुक्ताचा आपला नारा आहे. आता कसा आहे नारा आहे? हा पर्याय ना. मला सांगा, जर अंगणात खेळणारा मुलं जर उचलून जात असेल, म्हणजे त्याला जर अंगणात खेळायला परवानगी नसेल तर काय उपयोग आहे? मला सांगा. आपलं स्वातंत्र्य हिरावून नेलंय असा, बरं तो ट्रायबल 1 मध्ये टाकलाय. म्हणजे हा जो बिबट्या आहे हा मांजरेच्या प्रजातीमधला आहे. याला त्याने टाकलं कशामध्ये? शेड्यूल 1 मध्ये टाकले. तो पाहिजे शेड्यूल 2 मध्ये करा. शेड्यूल 1 मध्ये गेल्यामुळं ते म्हणतात काय झालं की तुम्ही त्याला मारायचं नाही, तुम्ही त्याला पकडायचं नाही, त्याला पकडायचं साधी परवानगी नाही. हे काय करतात, ज्यावेळी जिथं घटना घडेल तिथं कुठंतरी एखादा पकडून आणतात आणि सांगतात बघा पकडला तुमचा. पण तसं ते काही खरं नाहीये. हा सगळा लपाछपीचा खेळ आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, या खुर्च्या ज्या आमदारकी असू द्या किंवा ना कुठल्याही सत्तेतल्या असू द्या, हे काय तुमच्या जनतेच्या हितापेक्षा मोठे नाही. काही ना काही निर्णय तुम्हाला मी सांगतो. आता उद्याचा मला मुळी टाकायचा कार्यक्रम झाला, हे आंदोलन झालं की मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, एक असं पवित्र घ्यायचा मी विचारामध्ये आहे की शासनाला काही जरी झालं तर याच्यावर निर्णय द्यावाच लागेल. त्याशिवाय आता आपण मागं हटायचं ठरलेलं आहे. आता लाईन ऑफ ऍक्शन होतच नाही कुठल्याच कामाची. म्हणजे नुसते आंदोलन होतात. काल मेळावा झाला त्यांचा, आमच्या प्रतिनिधीने असं सांगितलं की असे आंदोलन वगैरे करून काय फायदा होत नसतो. म्हणजे आम्हाला याचा अर्थ कळत नाही नेमकी आंदोलन करायची की नाही. कधी माझं म्हणणं आहे बघा, सकाळी ऐका ना, सकाळी मी सांगितलं तुम्ही सकाळी फायद्याचा नाही विषय. काय झालंय, ही जी त्यांची संपूर्ण जगातली जी शेतकऱ्याला फायदा नाही, सरकारला फायदा नाही. जगातली जी काही समजा ही वर्ल्ड ऑर्गनायझेशनची जी काही संस्था आहे त्यांची कुणाची, ही फॉरेस्टची, प्राणी संग्रहालयाची. जसं आपला बैलगाडा अडकला होता आणि तो पण शेड्यूल खासदारांचा फोन आलाय म्हणले, बोलतो अमोल बोलले उलटा हा खासदार साहेब हो. कलेक्टरने ऑर्डर पाठवली आता शूट करण्याची. हे आपण पत्र पाठवल्याच्या पुढे आपलं चालून म्हणजे एका माणसाला मारायला की हे पुन्हा आदेश दिलाय. हा आदेश कोणी दिलाय? पण हॅलो, कलेक्टर हा म्हणजे हे तुम्ही आता बोला आणि आता हे एक्सपोज करणारे का चुपचाप मध्ये कार्यक्रम करणारे सगळं? अच्छा, म्हणजे प्रेस नोट जारी केलेले शासनाने ऑफिशियल. हो
ठीक आहे. आपल्याला रिझल्ट पाहिजे. आपल्याला इंटरेस्ट नाही की आपल्याला मंत्रीच भेटलं पाहिजे. आपल्याला रिझल्ट पाहिजे. आपल्याला मंत्री इंटरेस्टेड नाही, आपल्याला कोणतं इंटरेस्टेड नाही. आपल्याला बरोबर आहे. आपल्याला बिबट्या संपलं पाहिजे. मोबाईल देऊ. आणि मी आपल्याला 8 दिवसापूर्वी बोललो होतो की आपल्याला इमर्जन्सी या गोष्टीवर घ्यावी लागेल. तर आज काय झालं की आता तुमची एक प्रेस नोट खाली आलेली आहे की उद्या शूट अँड साईडची ऑर्डर दिलेली आहे. 82 तिथे एका मिनिटासाठी केली. नाही पण ते कसं होणार ना. तुम्ही कसं ठरवणार का तो नरभक्षक कोण आहे. तुम्ही कुणाला दिसेल तर एक मारणार गोळी त्याला उचलून घेऊन जाणार. पण त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा तिसऱ्या दिवशी हल्ला झाला परत एखादा माणूस गेला. कोण जबाबदार परत. पण साहेब आम्ही या प्रसंगाशी 3 वर्ष जगतोय. आम्ही 3 वर्षामध्ये एवढी माणसं भेटत ना की आता किती माणसं मेल्यानंतर आपण लाईन ऑफ ॲक्शन सगळ्या मोठ्या प्रमाणात देणार सगळे मंडळी. त्यासाठी तुम्हाला सांगतो ना साहेब 4 तास मी संध्याकाळीमध्ये झालेले की याच्या आज परमिशन शिवाय बसायचेच नाही. सर्वांना CCF PCF सर्वांना फोन करून संडे असताना त्यांनी की तुम्ही संडे वनडे जाऊ द्या मला परमिशन द्यावं. परमिशन घेतली. एक हा ऑप्शन आहे त्यांना मारली. सेकंड गोष्ट जी आहे यांना इकडून शिफ्ट करणे म्हणजे सगळ्यांना पकडणे पकडून शिफ्ट करणे. आता पकडण्यासाठी परवा मी टेंडर न करता त्यांना परमिशन दिली की तुम्ही डायरेक्टली घ्यावं. परमिशन दिली त्यांना पिंजरे घेतले आणि ज्या भागामध्ये हा झालेला आहे ना आज भागामध्ये त्यांनी काही 10 बिबट्या जे आहे ते मागचे 7 दिवसामध्ये पकडलेले पण आहेत. इथं सोडले. तिसरा ऑप्शन जे आहे याच्यामध्ये जे आपण करायचे ते आहे मग नसबंदी. हे 3च पर्याय आहे जे आपले समाधान याच्यामध्ये समाधान होऊ शकतो. बाकी आपण जे बाकी गोष्टी करतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते कॅमेरे लावणे फेन्सिंग करणे आणि आपण मला सांगितलं होतं पण आपण जे जे ठरवलं होतं ना ते फोन केलेले पण आहे. आता जे वीज पुरवठा आहे हे जे आहे ना यात हा नरसंहार थांबण्यासाठी आज 3 पर्याय आहे की परमिशन घेऊन मारणे याची ॲडिशनल पॉप्युलेशनला या ठिकाणी करून शिफ्ट करणे आणि नसबंदी करणे. आज DCM सर जे आहे ते संध्याकाळी CM सरशी बोलले आहे. CM सर जे होते ते बिहारमध्ये हॅलो जी सर बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.